नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मानव जीवनात प्रेम ही सर्वात शुद्ध आणि निस्वार्थ भावना मानली जाते. पण या प्रेमाचं खरं स्वरूप काय असतं हे आपण अनेकदा विसरतो. आजच्या धावपळीच्या जीवनात स्वार्थ, अपेक्षा आणि व्यवहार यामध्ये आपण इतके गुंतून जातो की निस्वार्थ प्रेमाची ओळखच हरवून बसतो. पण आईचं प्रेम हे एक असं नातं आहे जे कोणत्याही अपेक्षेशिवाय, कोणत्याही अटींशिवाय असतं. आई आपल्या लेकरासाठी जे काही करते ते तिच्या मनातून, तिच्या हृदयातून आणि तिच्या आत्म्यातून येतं. त्या प्रेमामध्ये कोणताही दिखावा नसतो, कोणताही स्वार्थ नसतो. संतांनी नेहमीच या आईच्या प्रेमाचं उदाहरण देऊन भक्तीचा अर्थ समजावून सांगितला आहे. कारण जसं आईचं प्रेम निस्वार्थ असतं तसंच देवाचं प्रेमही असतं. या अभंगामध्ये संतांनी आई आणि लेकराच्या नात्याचं सुंदर उदाहरण देऊन भक्तीचं गोड उलगडलं आहे. देवावरचं प्रेम कसं असावं, भक्ती किती शुद्ध असावी आणि आपलं मन किती निरागस असावं हे या अभंगातून आपल्याला समजतं. अभंग 265. करावे गोमटे बाळा माते तेवमटे, एक ध्रुव. आपुलिया जीवाहुनी असे वाल्हे ते जननी, 2. वियोग ते तिस त्याच्या उपचारे ते विष, 2. राणी हिंडू गेली गाय घरी वत्स वाटप आहे, तुका हमणे पाये डोळा सुखावे जाण्याये, 3. ओळ 1. करावे गोमटे बाळा माते तेवमटे, एक ध्रुव. या ओळीत संत अतिशय सुंदर आणि कोमल उदाहरणातून एक गूढ सत्य सांगतात. करावे कोमटे म्हणजेच प्रेमळ, गूढ, निरागस आणि मनापासून केलेलं वर्तन. बाळा माते तेवमटे, जसं आईच्या मनात आपल्या लेकराबद्दल स्वाभाविकपणे प्रेम उमलतं तसंच हे प्रेम कोणत्याही कृत्रिमतेशिवाय आपोआप प्रकट होतं. आई आणि बाळ यांचं नातं हे जगातील सर्वात शुद्ध नातं मानलं जातं. बाळ काहीही केलं, रडलं, हसलं, चूक केली तरी आईचं प्रेम कमी होत नाही. उलट त्या प्रत्येक कृतीतून आईचं प्रेम अजून वाढत जातं. कारण त्या प्रेमामध्ये अपेक्षा नसते, अट नसते आणि कोणताही स्वार्थ नसतो. हे प्रेम कोमट म्हणजेच निरागस आणि मनाला स्पर्श करणार असतं. संत इथे आपल्याला सांगतात की आपणही देवाशी असंच नातं ठेवावं. आपली भक्ती ही केवळ विधी, नियम किंवा परंपरेपुरती मर्यादित नसावी. ती मनापासून, प्रेमाने आणि निरागसतेने भरलेली असावी. जसं बाळ आईवर पूर्ण विश्वास ठेवतं तसंच आपण देवावर विश्वास ठेवायला हवा. आजच्या काळात आपण अनेकदा देवाकडे काहीतरी मागण्यासाठी जातो. आपली भक्ती स्वार्थाने भरलेली असते. हे दे, ते दे अशा अपेक्षांनी आपण देवाची पूजा करतो. पण या ओळीत संत सांगतात की खरी भक्ती ही मागण्याची नसते तर प्रेमाची असते. जसं बाळ आईकडून काही मागत नाही तरीही आई त्याला सर्व काही देते, तसंच देवाचं प्रेमही असतं. गोमट वर्तन म्हणजेच मनाची शुद्धता. यात देखावा नसतो, अहंकार नसतो. जेव्हा आपण देवासमोर अशा शुद्ध मनाने उभे राहतो तेव्हा आपली भक्ती खऱ्या अर्थाने स्वीकारली जाते. ही ओळ आपल्याला शिकवते की भक्ती ही केवळ पूजा नाही तर एक नातं आहे, आई आणि बाळासारखं. त्या नात्यात प्रेम, विश्वास आणि निरागसता असली की देव आपोआप आपल्या जवळ येतो. म्हणूनच संतांचा संदेश स्पष्ट आहे. देवाला मोठ्या विधींनी नव्हे तर छोट्या पण मनापासून केलेल्या प्रेमाने जिंका. जसं आईचं प्रेम आपोआप उमलतं तसंच आपल्या हृदयातही भक्ती उमलली पाहिजे. तेव्हाच जीवनात खरी शांती आणि आनंद मिळतो. ओळ 2. आपुलिया जीवाहुनी असे वाल्हे ते जननी, 2. या ओळीत संतांनी आईच्या प्रेमाचं अतिशय हृदयस्पर्शी आणि गूढ वर्णन केलं आहे. आपुलिया जीवाहुनी म्हणजेच स्वतःच्या जीवापेक्षाही अधिक आणि वाल्हे ते जननी म्हणजे आईचं प्रेम हे स्वतःच्या अस्तित्वापेक्षाही जास्त असतं. आईसाठी तिचं मूळ म्हणजेच तिचं सर्वस्व असतं. ती स्वतःच्या सुखदुःखाची पर्वा न करता आपल्या लेकरासाठी जगते. तिचं प्रेम इतकं निस्वार्थ असतं की ती स्वतः उपाशी राहूनही आपल्या लेकराला अन्न देते, स्वतः दुःख सहन करूनही त्याला आनंद देते. या प्रेमात कोणतीही अपेक्षा नसते, परतफेडीची इच्छा नसते. संत या उदाहरणातून आपल्याला सांगतात की देवाचं प्रेमही असंच असतं. देव आपल्यावर आपल्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करतो. आपण कितीही चुका केल्या, कितीही दूर गेलो तरी देव आपल्याला कधीच सोडत नाही. तो नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो, जसं आई आपल्या मुलाच्या पाठीशी असते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपण त्या प्रेमाची जाणीव ठेवतो का? अनेक वेळा आपण संकटात असताना देवाला आठवतो पण सुखात असताना त्याला विसरतो. आई मात्र कधीच आपल्या मुलाला विसरत नाही. तिचं प्रेम सतत वाहत राहतं. आपुलिया जीवाहुनी या शब्दात संतांनी भक्तीचा खरा अर्थ सांगितला आहे.
भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, तर असं नातं आहे जिथे आपण देवावर पूर्ण विश्वास ठेवतो. जसं बाळ आईवर विश्वास ठेवतं की ती कधीच त्याला वाईट होऊ देणार नाही, तसंच आपण देवावर विश्वास ठेवायला हवा. ही ओळ आपल्याला अंतर्मुख करते. आपण देवावर तितकंच प्रेम करतो का जितका आई आपल्या मुलावर करते? आपण देवाशी तसं नातं निर्माण केलं आहे का? संतांचा संदेश स्पष्ट आहे. देवाशी नातं हे व्यवहाराचं नसून प्रेमाचं असावं. जेव्हा आपण देवावर निरपेक्ष प्रेम करतो तेव्हा तोही आपल्यावर तसंच प्रेम करतो. आईचं प्रेम हे या जगातील देवाचं सर्वात सुंदर रूप आहे आणि त्या प्रेमातूनच आपल्याला देवाच्या प्रेमाची खरी ओळख मिळते. म्हणूनच या ओळीतून संत आपल्याला सांगतात, जसं आईचं प्रेम आपल्या जीवापेक्षाही मोठं असतं तसंच देवाचं प्रेमही आपल्या आयुष्यात सर्वात मोठं आहे. ओळ 3. वियोग ते तिस त्याच्या उपचारे ते विष. 2. या ओळीत संतांनी आईच्या प्रेमाची आणखी एक गहिरी बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. वियोग ते तिस म्हणजे आईसाठी आपल्या लेकरापासून दूर होणं हा तिच्यासाठी सर्वात मोठा दुःखाचा अनुभव असतो आणि त्याच्या उपचार येते विष म्हणजे त्या वियोगावर केलेले कोणतेही उपाय, सांत्वना किंवा दिलासा हेही तिच्यासाठी विषासारखेच असतात. आई आणि लेकरामधील नातं हे केवळ शारीरिक नसतं, तर ते अत्यंत भावनिक आणि आत्मिक असतं. जेव्हा मूळ आईपासून दूर जातं तेव्हा आईच्या मनात एक खोल पोकळी निर्माण होते. ती पोकळी कोणत्याही शब्दांनी, कोणत्याही समजावण्याने भरून निघत नाही. लोक म्हणतात ठीक होईल, काळ सर्व ठीक करतो, पण आईसाठी हे शब्द अर्थहीन असतात, कारण तिचं मन त्या लेकराशी इतकं जोडलेलं असतं की त्याच्या अनुपस्थितीत तिला काहीच समाधान मिळत नाही. उपचारे ते विष हा अत्यंत ताकदीचा शब्दप्रयोग आहे. साधारणपणे उपचार म्हणजे दिलासा, पण इथे संत सांगतात की आईसाठी ते उलट त्रासदायक ठरतात, कारण त्या शब्दांनी तिच्या वेदनेची खोली कमी होत नाही, उलट तिला तिच्या दुःखाची अधिक जाणीव करून देतात. या ओळीतून संत एक मोठं आध्यात्मिक सत्यही सांगतात. जसं आईला आपल्या लेकरापासून दूर राहणं सहन होत नाही, तसंच भक्तालाही देवापासून दूर राहणं सहन होत नाही. जेव्हा भक्ताच्या मनात खरी भक्ती निर्माण होते तेव्हा देवाशिवाय त्याला काहीच समाधान मिळत नाही. जगातील सुख, संपत्ती, मान सन्मान हे सर्व त्याच्यासाठी निरर्थक वाटू लागतात. भक्तीची ही अवस्था अत्यंत उच्च असते. इथे भक्ताला देवाशिवाय काहीच नको असतं आणि जर त्याला देवाची अनुभूती मिळाली नाही तर त्याच्यासाठी सगळं काही विष बनतं. ही ओळ आपल्याला विचार करायला लावते. आपण देवाशी इतकं गाढ नातं जोडलं आहे का? आपल्याला देवापासून दूर राहणं असह्य वाटतं का, की आपण अजूनही बाह्य गोष्टींमध्ये अडकून आहोत? संतांचा संदेश स्पष्ट आहे. खरी भक्ती म्हणजे देवाशी असं नातं निर्माण करणं जिथे त्याच्या विना जगणं अशक्य वाटेल. जसं आईला आपल्या लेकराशिवाय काहीच समाधान नाही, तसंच भक्तालाही देवाशिवाय काहीच समाधान नसावं. ही ओळ आपल्याला शिकवते की प्रेम जितकं गाढ असतं तितकाच वियोग अधिक वेदनादायक असतो आणि हेच प्रेम भक्तीचं खरं स्वरूप आहे. हरणी चुकली पाडसा, धुंडाळी ती दाही दिशा. या ओळीत संतांनी आईच्या प्रेमाचं अत्यंत जिवंत आणि हृदयस्पर्शी उदाहरण दिलं आहे. हरणी चुकली पाडसा म्हणजे हरणीचं पाडस, बाळ हरवलेलं आहे आणि धुंडाळी ती दाही दिशा, ती हरणी आपल्या लेकराला शोधण्यासाठी 10 दिशांमध्ये वेड्यासारखी भटकत आहे. हे दृश्य आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. एक आई जिला आपल्या बाळाचा पत्ता नाही, ती अस्वस्थ झालीये. ती शांत बसत नाही, ती थांबत नाही, ती थकत नाही. जंगलात इकडून तिकडे धावत आहे, प्रत्येक आवाजाकडे लक्ष देत आहे, प्रत्येक झाडामागे पाहत आहे. तिच्या मनात एकच विचार आहे, माझं लेकरू कुठं आहे? या उदाहरणातून संतांनी आईच्या प्रेमाची तीव्रता दाखवलीये. हे प्रेम स्वार्थरहित आहे, निरपेक्ष आहे आणि अत्यंत खोल आहे. आईसाठी तिचं बाळ हेच तिचं सर्वस्व असतं. म्हणूनच जेव्हा ते हरवतं तेव्हा तिचं संपूर्ण अस्तित्व अस्वस्थ होतं. यामध्ये एक मोठा आध्यात्मिक अर्थही दडलेला आहे. जसं ती हरणी आपल्या पाडसासाठी व्याकुळ झाली आहे, तसंच भक्तालाही देवासाठी व्याकुळ व्हायला हवं. आज आपण देवाला शोधतो, पण त्या शोधात ती तळमळ, ती अस्वस्थता, ती प्रखर इच्छा दिसत नाही. आपण देवाला हवे तेव्हा आठवतो, पण त्या हरणीसारखं सतत शोधत नाही. संत सांगतात की खरी भक्ती म्हणजे अशी तळमळ जिथे मन शांत बसत नाही, जिथे देवाशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. जसं हरणीला तिचं पाडस सापडेपर्यंत समाधान मिळत नाही, तसंच भक्तालाही देवाची अनुभूती मिळेपर्यंत समाधान मिळू नये.
ही ओळ आपल्याला अंतर्मुख करते. आपण स्वतःला विचारायला लागतो, आपण देवाला खरंच शोधतो आहोत का, की फक्त नावापुरती भक्ती करतो आहोत? संतांचा संदेश स्पष्ट आहे. देव मिळवण्यासाठी केवळ पूजा, विधी किंवा शब्द पुरेसे नाहीत. त्यासाठी त्या हरणीसारखी तळमळ, तीव्र इच्छा आणि अखंड शोध आवश्यक आहे. ही ओळ आपल्याला शिकवते की जिथे प्रेम असतं तिथे शोध असतो, आणि जिथे शोध असतो तिथेच खरा देव सापडतो. रानी हिंडो गेली गाय, घरी वत्स वाट पाहे. या ओळीत संतांनी पुन्हा एक अतिशय सुंदर आणि हृदयाला भिडणारं उदाहरण दिलं आहे. रानी हिंडो गेली गाय. गाय जंगलात रानात चरण्यासाठी गेली आहे आणि घरी वत्स वाट पाहे. तिचं वासरू घरी बसून तिची आतुरतेने वाट पाहत आहे. या दृश्यात दोन भावना स्पष्ट दिसतात, एक आईची आणि दुसरी लेकराची. गाय रानात असली तरी तिच्या मनात सतत आपल्या वासराचाच विचार असतो. ती जिथे जाईल तिथे तिचं मन आपल्या लेकराशी जोडलेलं असतं. दुसरीकडे वासरू घरी आहे, पण त्यालाही शांतता नाही. तो आईच्या येण्याची वाट पाहतो. तिच्या स्पर्शाची, तिच्या दुधाची, तिच्या प्रेमाची आस धरून बसतो. ही ओळ आपल्याला सांगते की आई आणि लेकरामधील नातं किती घट्ट आणि भावनिक असतं. दोघं जरी वेगवेगळ्या ठिकाणी असले तरी त्यांच्या मनात एकमेकांसाठी प्रेम आणि ओढ कायम असते. अंतर असलं तरी नातं तुटत नाही. यामध्ये खोल आध्यात्मिक अर्थ आहे. आपण त्या वासरासारखे आहोत आणि देव ही त्या गायीसारखी आहे. आपण या जगात अडकलेलो आहोत, आपल्या आयुष्याच्या धावपळीत गुंतलेलो आहोत, पण आपल्या अंतर्मनात एक रिकामेपणा असतं, ते म्हणजे देवाची ओढ. जसं वासरू आईशिवाय अस्वस्थ होतं, तसंच आपलं मन देवाशिवाय अस्वस्थ होतं. आपण कितीही सुख, पैसा, यश मिळवलं तरी मनाला पूर्ण समाधान मिळत नाही, कारण आपण आपल्या मुळाशी, देवाशी जोडलेलो नसतो. तसंच देवही आपल्यापासून दूर नाही. जसं गाय आपल्या वासराला विसरत नाही, तसंच देवही आपल्याला कधी विसरत नाही. तो सतत आपल्या जवळच असतो, फक्त आपण त्याची जाणीव ठेवत नाही. ही ओढ आपल्याला शिकवते की भक्ती म्हणजे देवासाठीची ओढ. ती ओढ जिवंत असेल तरच देवाशी नातं मजबूत होतं. जसं वासरू आईची वाट पाहतं, तसंच आपणही देवाची वाट पाहिली पाहिजे, प्रेमाने, श्रद्धेने आणि विश्वासाने. संतांचा संदेश स्पष्ट आहे. देवाशी नातं हे केवळ पूजेत नसून त्या आतल्या ओढीत आहे. जिथे ही ओढ असते तिथेच खऱ्या अर्थाने भक्ती जन्म घेते. तुका म्हणे पाये डोळा सुखावे जाण्याये. 3. या ओळीत संत तुकाराम महाराज अत्यंत गोड आणि भावपूर्ण उदाहरण देतात. पाये डोळा सुखावे जाण्याये म्हणजे जसं एखादं लहान बाळ आपल्या आईच्या पायाजवळ येतं, तिच्याकडे पाहतं आणि त्या दर्शनानेच त्याच्या डोळ्यांना, मनाला समाधान मिळतं, तसं काहीसं इथे सांगितलं आहे. या वाक्यात पाय म्हणजे आश्रय, प्रेम आणि सुरक्षितता, आणि डोळा सुखावे म्हणजे अंतर्मनाला मिळणारं समाधान. लहान मूल आईजवळ आलं की त्याला काहीच नको असतं, ना खेळणी ना काही दुसरं सुख, फक्त आईचा सहवास, तिचं अस्तित्व, तिचं प्रेम हेच त्याच्यासाठी सर्व काही असतं. तुकाराम महाराज म्हणतात की भक्ताचं देवाशी असलेलं नातं असंच असावं. भक्ताला देवाच्या चरणी बसून, त्याच्या स्मरणात राहून, त्याच्या नामात रमून जे समाधान मिळतं ते इतर कुठल्याही गोष्टीत मिळत नाही. या ओळीत चरण हा शब्द खूप महत्वाचा आहे. संत परंपरेत देवाचे चरण म्हणजे पूर्ण समर्पण, श्रद्धा आणि नम्रता. जेव्हा भक्त आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून देवाच्या चरणी स्वतःला अर्पण करतो, तेव्हा त्याला खरी शांती मिळते. आजच्या जीवनात आपण अनेक गोष्टींमध्ये सुख शोधतो, पैसा, यश, नाती, मान सन्मान, पण हे सगळं क्षणिक आहे. खरा आनंद, खरा शांत अनुभव हा फक्त देवाच्या स्मरणात आहे. जसं मूल आईकडे पाहून शांत होतं, तसंच भक्त देवाच्या चरणी राहून शांत होतो. त्या क्षणी त्याला कोणतीही चिंता राहत नाही, कोणतेही ताण राहत नाही, कारण त्याला वाटतं मी एकटा नाही, माझा देव माझ्या सोबत आहे. तुकाराम महाराज या ओळीतून सांगतात की भक्ती म्हणजे फक्त पूजा किंवा विधी नाही, तर ती एक भावनिक नातं आहे, जिथे भक्त आणि देव यांच्यामध्ये प्रेम, विश्वास आणि पूर्ण समर्पण असतं. ही ओळ आपल्याला शिकवते की आपण देवाकडे केवळ मागण्यासाठी जाऊ नये, तर त्याच्या सहवासासाठी जावं. त्याच्या चरणी बसून त्याचं स्मरण करत राहिलं तर मनाला जी शांती मिळते तीच खऱ्या अर्थाने आनंदाची अवस्था आहे. जय हरी विठ्ठल.